मेरे मसीह का आया है संदेशा, मेरे मसीह का। पित्याचं प्रेम पहा प्रियानो, एकुलता एक पुत्र दिला आणि पुत्राचं प्रेम पहा प्रियानो, स्वतःचा प्राण त्यानं आपल्यासाठी दिला. आता तो देऊन शांत बसला नाही, त्यानं काय केलेलं आहे, त्यानं आत्मा लक्षात घ्या. जो आत्मा पित्याच्या हातामध्ये समर्पित केला होता, तो आत्मा लक्षात घ्या मरेमवर उतरला होता. तो आत्मा गर्भशाही धारण केला होता. लक्षात घ्या, त्या पात्रामध्ये, त्या भांड्यामध्ये ते अन्न तयार झालं होतं. तो येशू तयार झाला होता. तो येशू ज्यावेळेला जन्माला आला तर प्रियानो लक्षात घ्या, मरियमनं सुद्धा लोकांना येशूकडेच पाठवलं, आपल्याकडे वळून घेतलं नाही. प्रिया, म्हणून तुझा अभिषेक टिकून राहायचा असेल तर लोकांना आपल्याकडे नाही तर येशूकडेच आकर्षित करायचं. लोक त्या भांड्याकडे गेली तर त्या भांड्यातलं सगळं काय झालं होतं, बाहेर आलं होतं. येशू बाहेर होता, काना लग्नात होता. येशू काना लग्नात होता. प्रियानो व्यवस्थित ऐका, तरी सुद्धा लोकांना वाटलं की येशू हे अन्न या भांड्यात शिजले, त्या भांड्याकडे गेले. योहान 2 मध्ये लिहिलेलं आहे. पण मरियम त्याला काय म्हणते, आता हे भांड मोकळं आहे बाबा, हे अन्न शिज तयार असणार काय, जावा त्याच्यात तुम्हाला खायला देऊ. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचे प्रेम लोकांना लक्षात घ्या, ते पक्वान, ते अन्न तुमच्यामध्ये तयार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तोंड उघडून द्यायचं आहे लोकांना. त्या भांड्याचं तोंड उघडा आणि लोकांना दिलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही लोकांपर्यंत देणार आहे त्यावेळेला ते खाऊन तृप्त होणार आहे, त्यावेळेला ते आनंदित होणार आहेत. का? कारण पित्यानं प्रीती केलेलं आहे. आदाम हवानं पाप केलं, आज्ञा मोडली, पाप जगात आलं आणि पाप वाढत वाढत गेलं. लक्षात घ्या, नोहाच्या काळामध्ये पृथ्वी पाण्याने परत देवानं साफ केली, बप्तिस्मा दिला पृथ्वीला, कारण पापाने भरली होती. पाप पृथ्वीवर वाढत गेले. पण देवाची योजना किती मोठी आहे पहा प्रिय. मनुष्य एक लहान बालकासारखा होता, नग्न होतो हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. ज्या वेळेला पाप त्यांनी केले, आज्ञा मोडली, लक्षात घ्या, ते नग्न आहे, त्यांना कळालं. नग्नता त्याची उघड झाली प्रिया. पण देवानं तिथंच त्यांच्यासाठी, लक्षात घ्या, बायबल सांगते चर्म वस्त्र त्यांना लिहिली. चर्म वस्त्र म्हणजे त्यांच्यासाठी एक मेंढरू मारलं. पिता परमेश्वराने एक मेंढरू तिथंच मारलं. लक्षात घ्या, नाहीतर माणसं फक्त फळावर होती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तर येशू म्हटला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्र लेख आहे. आणि म्हणून देवाच्या प्रेम लक्षात घ्या, खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही, पण देवाच्या वचनाकडे जितकं तुम्ही आकर्षित होणार आहे, जितकं तुमची ओढ लागणार आहे, जे पित्याने प्रेम करून ते वचन पाठवलेले लक्षात घ्या. आणि पवित्र ग्रंथ बायबल स्तोत्र 107 आणि 20 मध्ये लिहिलेलं आहे, तो आपलं वचन पाठवतो आणि तो रोग्यांना बरे करतो. आणि त्याने वचन पाठवलेलं आहे, त्याने येशूला पाठवलेलं आहे. आणि ते येशू जिथं जिथं जायला, लक्षात घ्या, रोग्यांना तो बरं करत गेला. कारण येशूच वचन आहे, वचनच येशू आहे. हे पित्याचं प्रेम आहे प्रिय. बाप जितकं वाढत गेलं, लक्षात घ्या, तितकं देवाची कृपा वाढत गेलेलं आहे, देवाचं प्रेम आपल्यावर वाढत गेलेलं आहे. हे पित्यानं दाखवलेले प्रीती आहे, पित्यानं दाखवलेलं प्रेम आहे. आणि त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे प्रिय. जोपर्यंत त्याच्या प्रेमात, त्याच्या प्रीतीत तुम्ही राहत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत तुम्ही येशूत राहू शकणार नाही. येशू म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये, आणि माझी वचनं तुम्हामध्ये राहिल्यानंतर तुम्ही फलदायक होणार आहे. पण प्रभूमध्ये, प्रभू आपल्यामध्ये, प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये, त्याची वचन आपल्यामध्ये, आणि आपण वचनामध्ये ज्या वेळेला मुळवले जाणार आहे, लक्षात घ्या, प्रेमात प्रीतीत बांधले जाणार आहे, त्यावेळेला आध्यात्मिक मुलुसता वाढत जाणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. गेल्या वर्षी मला पॅरेलाइज झालेला होता आणि माझी पाठ खूप दुखत होती. आता मी तर प्रार्थनेला उभा राहिल्यानंतर माझ्या मानेतून पाठीकडे अशी गरम अशी वाफ गेली आणि माझं पाठीत दुखलं थांबलं. याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद.